पण पोलीस स्टेशनमधून आम्हाला कुठलेही सहकार्य मिळाले नाही। पालघर जिल्ह्यात दररोज अपघातांची मालिका सुरूच आहे। कधी खड्ड्यांमुळे तर कधी भरधाव गाडीमुळे अपघात होत असतात। निष्पाप लोकांचे बळी जात असतात। असाच अपघात काल रात्री मनोरच्या हातनदी पुलावर झाला आहे। अपघातात सागर पाटील ह्याचा मृत्यू झाला आहे। मनोर लगतच्या हातनदी पुलावरील वळणावर काल रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगातील कार चालकाने दुचाकीला धडक देऊन पळ काढल्याचे समोर आले आहे। या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून तो दुर्वेस गावाच्या हद्दीतील हेरिटेज फ्रूट प्रोडक्ट कंपनीच्या व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता। या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महामार्गावरील शिमलाईन हॉटेलच्या पार्किंग मधून ही कार ताब्यात घेतली आहे। तर पहाटे कार चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याने ड्रिंक केली होती का ह्याचे नमुने पाठवण्यात आले आहेत। सागर पाटील दुर्वेस गावाच्या हद्दीतील हेरिटेज फ्रूट प्रोडक्ट कंपनीमध्ये कामाला होता। कंपनीमधील ड्युटी संपून रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या दुचाकीवरून पालघरच्या दिशेने जात असताना मनोर जवळच्या हातनदी पुलालगतच्या वळणावर पोहोचला असता समोरून भरधाव वेगानं आलेल्या स्कॉर्पिओ कार चालकाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला। अपघातात गंभीर जखमी सागर पाटील याचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर कार चालकाने अपघात स्थळावरून पळ काढला होता। तर मनोर पोलीस स्टेशनने कार चालक सचिन गोरख या आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 264/2024 भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125, 324(4)(5) मोवा कलम 134(अ)(ब), 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे। तसेच महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ MH48CX 6416 क्रमांकाची गाडी ताब्यात घेतली असून अधिक तपास मनोर पोलीस करत आहेत। आम्ही रात्री इथे जवळजवळ 2:30 वाजता पोहोचलो, पण पोलीस स्टेशनमधून आम्हाला कुठलेही सहकार्य मिळाले नाही। आता जवळजवळ 9 वाजलेत। 9 वाजेपर्यंत त्यांनी आरोपाला अजून आणले नाही। आरोपी 5 मिनिटाच्या अंतरावर राहतो, गुन्हा दाखल अजून झाला नाही। आमची बॉडी तिकडे आहे, आज 12 तास व्हायला आले, आमची बॉडी खराब ते पण त्यांनी व्यवस्था नाही केली। ते कोण करणार? अपघात म्हणून एवढे तास उलटले आणि तो स्कॉर्पिओवाला पळून गेला। दारू पिऊन होता तो। आज त्याने आमच्या मुलाला वाचवायला पाहिजे होता ना। वाचला असता तो त्याचा जीव वाचला असता। ठोकून ना पळून गेला तो, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। तोपर्यंत आम्ही बॉडीला आम्ही हात लावणार नाही, इथपर्यंत पोस्टमॉर्टम आम्ही करणार नाही। गुन्हा दाखल झाला पाहिजे। रात्री घटना घडलेली आहे। आमचा भाचा सागर गजानन पाटील हा दुर्वेस येथील हेरिटेज फूड कंपनीमध्ये गेल्या 4 वर्षापासून काम करतो। रात्री त्याचे ड्युटी संपवून तो 12:35 वाजता बरोबर 12:35 वाजता कंपनीतून बाहेर पडला आणि तो मनोर या ठिकाणी राहतो। आणि मनोरमध्ये तो आपल्या मुक्कामी येत असताना नदीचा घाट जो ब्रिज आहे गणपती घाट, त्या ठिकाणी त्याला एका स्कॉर्पिओ गाडीने जोरदार धडक दिली आणि त्या ठिकाणी त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। आणि आरोपी गाडी घेऊन पळून गेलेले आहेत। त्याला त्या ठिकाणी त्याचे उपचार झाले असते तर वाचला असता तो, परंतु त्यांनी कुठलेही उपचार न करता तर त्याला कुठलीही सहानुभूती न दाखवता ते त्याला टाकून आणि निर्लज्जपणे पळून गेलेले आहेत आणि अजूनपर्यंत आले नाही। आणि अजून माझं नाव महेश पाटील, मी माझा पुतण्या सागर, मला ह्या जी इन्व्हिटेशन केलं याच्यावर संशय आहे। जो आरोपी पकडला आहे तो नाही आहे, तो दुसराच आणलेला आहे। तर आम्हाला या आरोपावर प्रश्नचिन्ह आहे, तर पोलिसांनी त्याची कारवाई करावी। हां, त्यांनी कबूल केलेलं आहे की मी चालवत नव्हतं म्हणून, आणि त्यांनी दुसऱ्या कोणा एकाचं नाव घेतलेलं आहे। तर याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी। मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप केला आहे की स्कॉर्पिओ चालक हा दारूच्या बेधुंद अवस्थेत होता। त्याच्या जागेवर दुसरा आरोपी दाखवण्यात आला आहे। याबाबत मनोर पोलीस सखोल तपास करीत आहेत। न्यूज पोलीस रिपोर्टर श्वेता अरज, मनोर।